मनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। मनुष्यानं चिरकाल टिकणारं धन कमवावं असं मत कळंब धाराशिव येथील प्रसिद्ध कीर्तनकार हरिभक्त पारायण ज्ञानेश्वर माऊली काकडे यांनी व्यक्त केलंय। वाकेश्वर तालुका खटाव येथील माजी सैनिक रघुनाथ विठ्ठल फडतरे राघू बापू यांच्या स्मरणार्थ आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते। हरिभक्त पारायण काकडे म्हणाले, आजकाल माणूस भौतिक सुखाच्या पूर्णपणे आहारी गेलाय। घरदार, बायका, मुले, प्रपंच या भोवतीच माणसाचं आयुष्य फिरत आहे। पैसा, दागिने या लोभासाठी माणसं चुकीची कर्म करतात। मात्र या संपत्तीमुळे माणसाला कधीही समाधान मिळत नाही। म्हणून माणसानं संसाराबरोबर परमार्थालाही महत्त्व द्यावे। जिवंतपणी समाजाच्या उपयोगी येणाऱ्या माणसांचे नाव अनेक वर्ष टिकून राहते। लोभ हे पापाचं कारण आहे, त्यामुळे माणसानं लोभ आणि वाईट गोष्टींपासून नेहमीच दूर राहावे। देवानं प्रत्येक माणसाला वेगवेगळी जबाबदारी दिली आहे, त्यामुळे कोणतीही गोष्ट मी केली आहे असे न म्हणता माझ्या हातून परमेश्वरानं ही सेवा घडवून घेतली असं म्हणावं। हरिभक्त पारायण सुभाष गुरव तसेच वाकेश्वर येथील विठ्ठल प्रासादिक भजनी मंडळानं कीर्तन साथ केली। कार्यक्रमास मान्यवर, ग्रामस्थ तसेच स्नेहीजन मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रगतिशील युवा शेतकरी पांडुरंग फडतरे यांनी स्वागत केले। डॉक्टर रामचंद्र फडतरे, डॉक्टर हनुमंत फडतरे, जगन्नाथ फडतरे, अशोक फडतरे, महादेव फडतरे, सहदेव फडतरे आदींनी स्वागत केले। सयाजी जगदाळे यांनी आभार मानले। असेल तर असं का मिळू नये की ते अविनाशी कायम आपल्या सोबत राहील। पहा, माणसानं असंही धन मिळवलं पाहिजे की जे धन मेल्यानंतर आपल्या सोबत येईल। पहा, असंही धन माणसाने अवश्य कमवलं पाहिजे जे धन मृत्यूच्या नंतर आपल्या काम येईल। पहा, या पृथ्वी तलावर असलेलं जे काही भारत देशात आपल्याला जे धन लागतं, आपलं जे चलन आहे की नाही, ते चलन आपल्या देशापुरतं मर्यादित आहे। ते चलन इतर देशामध्ये जर आपल्याला घेऊन जायचं ठरलं तर ती करन्सी चेंज करावी लागते। पहा, ते बदलून घ्यावी लागते। आपलं पलीकडे चालत नाही। पहा, आपलं चलन इतर देशात चालत नाही। दुसऱ्या जन्मात कसं चालायचं, इथंच चालत नाही। आपल्या देशाचा रुपया इतर देशात उपयोगाचा जर नसेल तर मृत्यूच्या नंतर ते धन आपल्या कामाला येणार आहे का? म्हणून माणसानं असंही धन मिळवावं की जे मेल्यानंतर आपल्या सोबत येईल। पहा, आणि ते धन आहे ते पुण्याचं धन आहे। पहा, पुण्याचं धन असं आहे, ते पुण्याचं धन ज्याने मिळवलं की नाही, त्या पुण्याच्या धनाच्या जोरावर मनुष्याच्या जीवनामध्ये सगळ्या प्रकारच्या सुखाचा लाभ होतो। पहा, शास्त्र असं सांगतं, पुण्याचं फल सुख आहे आणि पापाचं फल दुःख आहे। आता माणसांना जगात विचारा, तुम्हाला सुख पाहिजे की दुःख पाहिजे? माणसं म्हणतात सुख पाहिजे। दुःख कोणालाही अपेक्षित नाहीये। मजा लागे दुःख व्हावे ऐसे कोणी, दुःखाची कोणाला इच्छा नाही। सुख प्रत्येकाला अपेक्षित आहे, पण सुखाच्या प्राप्तीसाठी अपेक्षित असणारं पुण्य कोणाला नको आहे आणि दुःख देणारं पाप कोण सोडायला तयार नाही। पहा, माणसाला फल अपेक्षित आहे पुण्याचं आणि करणं चाललेलं आहे पाप। पुण्यस्य फलम इच्छन्ति पुण्यम नेच्छन्ति मानवः, पापस्य फलम नेच्छन्ति पापम कुर्वन्ति यत्नतः। पुण्याचं फल असणारं सुखाची अपेक्षा आहे, पण पुण्याची अपेक्षा नाही। पापाचं फल असलेल्या दुःखाचा सगळ्याला तिटकार आहे, पण पाप कुणी सोडत नाही। विठ्ठला विठ्ठला सांगतात, असंही काहीतरी मिळवा ज्याचा कधी पुढे नाश होणार नाही। पहा, ऐसे का हो न करा काही, ही मनुष्याची जी मृत्यू लोकाची भूमी ही कर्मभूमी। पहा, कर्मभूमी, याला कर्मभूमी असं म्हटलेलं। इथं आल्यानंतर माणसाला श्रेष्ठ अशा प्रकारचे कर्म करता येतात आणि त्या कर्माच्या जोरावरती आपलं जीवन उन्नत करून घेता येतं, जीवनाचा परिपूर्ण विकास करून घेता येतो। म्हणून प्रत्येक माणसानं आपल्या वाटेला आलेलं कर्म करत करत त्या कर्माला भगवंताच्या भक्तीची जोड देणं अत्यंत गरजेचे, फार आवश्यक आहे। कारण ते कर्मच आपल्याला तिथपर्यंत घेऊन जाणार आहे। पहा, बरीच माणसं उदासीन असतात। पहा, काही नाही म्हणतात, सगळं आपल्याला बापदाद्यांनी कमवून ठेवलेलं आहे, काही करायची गरज नाही। महाराज 4 पिढ्यांनी बसून खाल्लं तरी आपलं भागणार आहे, अशी व्यवस्था आहे। त्या याच्यावर बरीचशी माणसं आईत खवपणानं जीवन जगतात, पण कर्म करण्याची कोणाची प्रवृत्ती नाही। आपल्या वाट्याला आलेलं कर्म व्यवस्थित रीतीनं करणं हाच तर गीतेचा मुख्य सिद्धांत आहे। पहा, कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्मफल हेतुर्भुर मा ते संगोस्त्व कर्मणी। आणि मग आपण निरंतर कर्म करत आहोत, ते कर्म फक्त आपल्या सांसारिक उत्कर्षासाठी करतो आणि त्या सगळ्या गोष्टीचा नाश होणार असल्यामुळं असंही दिव्य कर्म माणसाने करावं की ज्याचा आपल्याला। एरळा न्यूज साठी प्रतिनिधी रविराज महामुनी, वाकेश्वर। आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।